आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी अतिशय योग्य तो मार्ग या सर्व विषयावरती त्या ठिकाणी काढतील आणि आमची हत्तीनी, आमची लाडकी माधुरी हत्तीनी ही परत नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी येईल. आजच्या या बैठकीत प्रामुख्याने काय चर्चा होणार आहे, कारण तिथल्या सीईओनी देखील आपल्याकडे संपर्क केला, ते स्वतः आले आणि आम्ही संदर्भातली जी त्या ठिकाणी जी व्यवस्था ही देखील सांगण्यात आलेली आहे, त्यांचं देखील काय मत होतं आपल्याकडे? न्यायप्रविष्ट विषय आहे. न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं सीईओ जे वंताराचे सीईओ आलेले कोल्हापुरामध्ये, त्या सीईओनी सुद्धा सकारात्मक त्यांची भूमिका हत्तीनीला पाठवायची या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामध्ये आता शासन इंटरव्हीन करून आपल्याला हत्तीनी कशा पद्धतीनं आणता येईल हा एक त्या ठिकाणी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आमचा त्या ठिकाणी आग्रह असणार आहे. एवढंच या मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं. रिपिटिशनला आम्हाला स्कोप आहे. या रिपिटिशनच्या माध्यमातून शासनाने सुद्धा त्या ठिकाणी काय त्यांचा इंटरव्हीन करून काय मार्ग निघतो, कारण की न्यायप्रविष्ट आहे, त्यात कशा पद्धतीनं स्कोप निघतो, काय करता येईल, तो आमचा प्रयत्न राहील. हो, आता कायद्याच्या तज्ज्ञांना घेऊन बाबी तपासल्या पाहिजे. त्यामध्ये काय सापडते हे बघितलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळी विनंती करणार आहे, कायदेशीर पद्धतीनं जशा पद्धतीनं आमच्या हिला नेलं त्याच पद्धतीनं तिला परत कसं कायदेशीर कोर्टाच्या आदेशानं आणलं पाहिजे. या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वात महत्त्वाचं आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तिला नेले, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच तिला परत आणलं पाहिजे. हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील. आणि काय बाकीच्या थोड्याफार मागण्या ज्या आमच्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही ठेवू, चर्चा करू. आदरणीय महाराज या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सगळ्याच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमदार आवाडे साहेब आहेत, खासदार धैर्यशील माने साहेब, सगळ्यांनीच प्रयत्न केले कशा पद्धतीनं या बैठकी घडवून पुढं निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातनं. आज समाजाचे अध्यक्ष बालचंद्र पाटील या ठिकाणी आलेत, आज महाराज स्वतः आहेत. त्यामुळे सगळी ही प्रमुख मंडळी जे एक निर्णय घेण्याच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.